नाशिक शहरासह परिसरात गुन्हेगारी दिवसेंदिवस फोफावत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। शहरातील सातपूर परिसरातील छत्रपती शिवाजीनगर इथं काही अज्ञातांनी गाड्यांची तोडफोड करून काही घरांवर दगडफेक केल्याची घटना मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास घडली। सदर घटनेची माहिती सातपूर पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला। मात्र गेल्या काही दिवसांपासून या भागात नेहमीच वाहनांची तोडफोड, गुंडागर्दी, भाईगिरी केली जाते। याचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतोय। याबाबत पोलीस प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी देखील आता स्थानिक नागरिकांकडून केली जाते। काल रात्री 1च्या सुमारास शिवाजीनगर परिसरामध्ये काही समाजकंटकांनी कार असतील, त्यानंतर मोटरसायकल असतील, घराचे दरवाजे खिडक्या असतील, त्याच्यावरती दगडफेक करून आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे नुकसान केलेले आहे। रात्री आम्ही ज्या वेळेस या समाजकंटकांनी इथे नुकसान केल्यानंतर आलो त्यावेळेस पोलीस प्रशासन सुद्धा हजर होते आणि त्यावेळेस अशी माहिती मिळाली, इथल्या परिसरातल्या लोकांनी आम्हाला असं सांगितलं तर काही समाजकंटक हातामध्ये कोयते आणि दगडधोंडे घेऊन जोरजोरामध्ये आरडाओरडा करत होते। त्यानंतर आमच्या गाड्यांच्या काचा फोडल्या, खिडकी दरवाजे याच्यावरती दगडफेक केली। या ठिकाणी हा शिवाजीनगरचा जो परिसर आहे हा अतिशय सुरक्षित मानला जातो, परंतु अशा ठिकाणी सुद्धा समाजकंटक येऊन आणि अशा प्रकारचं कृत्य करत असतील तरी अतिशय निंदनीय आहे। त्याचप्रमाणे सातपूर परिसरामध्ये हा जो परिसर आहे या परिसरामध्ये सर्व कामगार वस्ती आहे आणि कामगार हे दिवसभर आपलं कष्ट करून आपलं पोट भरतात। अतिशय अल्प पगारामध्ये उदरनिर्वाह चालू असतो त्यांचा आणि याच्यामध्ये जर असं कृत्य घडत असेल ते अतिशय वाईट आहे। तरी प्रशासनाने आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी याच्याकडे लक्ष देऊन हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडून काल रात्री 1-1:30च्या सुमारास जोरदार आवाज आला खालनं आणि शिवीगाळ करत 3 इसम चालले होते। आम्ही खाली आल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं, बिल्डिंगमधल्या लोकांनी सांगितलं तर असं लक्षात आलं की माझ्या गाडीची तुम्ही बघू शकता ही फ्रंटची काच फोडण्यात आली होती। इतरही 4 ते 5 गाड्यांचं नुकसान करण्यात आलं, 2-3 घरांच्या काचा फोडण्यात आल्या। हा काय प्रकार चालू आहे हे लक्षात येत नाहीये, पण ह्यामुळं संपूर्ण शिवाजीनगरमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तुम्ही बघू शकता माझ्या अंगाचा आत्ता पण थरकाप होतोय, कारण छोटी मोठी गोष्ट नाहीये। तर माझी पोलीस प्रशासनाला आणि दिनकरांना पाटील यांना कळकळीची विनंती आहे की जे काही घडलं आहे त्याचा सोक्षमोक्ष लावून आम्हा सामान्य नागरिकांना थोडे धीर द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। सातपूर परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार, स्थानिक नागरिक, वाहनांची वर्दळ असते। त्यातच वारंवार दहशत निर्माण करण्याच्या हेतूनं गाड्यांची तोडफोड करून घरांच्या काचा फोडण्याचे प्रकार घडत असल्यामुळे आता स्थानिक नागरिकांना आपला जीव मुठीत धरावा लागत असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।